नमस्कार मित्रांनो. आज आपण नेपाळच्या इतिहासातील कदाचित सर्वात मोठ्या आंदोलनाबद्दल बोलणार आहोत. गेल्या काही आठवड्यांपासून नेपाळमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलने, चकमकी, सैन्याची तैनाती, संसद भवनाला आग लावली गेली. हे सगळं एखाद्या चित्रपटात घडावं असं वाटतं. पण प्रत्यक्ष नेपाळमध्ये असंच घडतंय. या आंदोलनाला जगभरात जेन-झेड मूव्हमेंट असं नाव दिलं गेलं आहे. पण नेमकं हे जेन-झेड मूव्हमेंट म्हणजे काय आहे? तरुण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर का उतरले आणि या आंदोलनामुळे नेपाळचं राजकारण कसं बदलणार आहे? चला तर या सर्व गोष्टी आपण सविस्तर पाहूया. नेपाळ हा भारताच्या शेजारील देश आहे. हिमालयाच्या कुशीतला सर्वात सुंदर देश. पण गेल्या काही वर्षात नेपाळनं प्रचंड राजकीय अस्थिरता अनुभवली आहे. 2008मध्ये राजेशाही संपली आणि गणराज्य स्थापन झाले. पण त्यानंतर स्थिर सरकार टिकणं खूप कठीण झालं. जवळजवळ दर 2 ते 3 वर्षांनी पंतप्रधान बदलले गेले. जनतेत, विशेषतः तरुणांमध्ये ही अस्थिरता, भ्रष्टाचार आणि विकासाचा अभाव याबद्दल प्रचंड नाराजी होती. या नाराजीचा उद्रेक झाला